आणि आता परत परत जायचंय मी तिकडे का? माझं इन्सल्ट करायचं बाकी आहे, त्या दिवशी पुरेसा नाही झाला का? तारिणीला कोणीच काही बोललं नाही, फक्त मला बोलत होते. मी नाही येणार आहे तिथे, मी आता इथेच राहणार आहे, मी कुठेच नाही जाणार. अरे युवराज, मान्य आहे मला, मी तेव्हा काही नाही बोलले, हतबल होते मी, पण इथे राहून प्रश्न सुटणार नाहीयेत. मग आता सुटलेत का प्रश्न की तिथे सुटले होते? खांडेकरांच्या मुलाचा अपमान करून तिकडे ती तारिणी मोठी सून म्हणून अजून त्याच घरात मिरवते ना, तिला घराबाहेर काढायची हिंमत आहे कोणामध्ये तिथे? पण मी आहे ना तिथे, मी पुन्हा असं काही होऊ देणार नाही. चल बरं तू. खरंच तू? युवी, मम्मा बरोबर बोलतायत. आपण तिथे गेलो तरच तिला तिच्या चुकीची जाणीव होईल ना. नाही नाही, तिला तिची जी काही चूक कळायची ती आता इथेच कळ. इथूनच जी काही शिक्षा द्यायची ती पण इथूनच. म्हणजे काय म्हणायचंय तुला? जर मी आता तिथे गेलो ना तर तारिणीला तिच्या चुकांची जाणीव होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत ती तारिणी इथे येत नाही आणि जोपर्यंत माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी त्या घरी येणार नाही. नाही नाही जावई बापू, तारिणी माफी मागणार नाही. हो का? ठीक आहे, मग तुमच्या एका मुलीच्या स्वार्थी हट्टाची शिक्षा तुमच्या दुसऱ्या मुलीला भोगू द्या. तिचा संसार उद्ध्वस्त होऊ द्या, माझी काही हरकत नाही. कारण तारिणी जोपर्यंत माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी काही इथून हलत नाही. अहो म्हणजे नाही नाही, तारिणीमुळे आता जेवढा त्रास झाला ना तेवढा पुरे. आता अजून उगाच कशाला कुणाला त्रास द्यायचा आहे? हो ना, मग तिला सांगा आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ. जोपर्यंत ती इथे येऊन माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही. जाऊ बापू, मी तुमच्या वडिलांसारखा आहे म्हणून सांगतोय, घरातले वाद घरातच मिटवा. उगाच कोणामुळे तरी तुम्ही घर सोडून इथे येऊ नका हो. तुम्ही माझी काळजी करूच नका. मी जिथे कुठे आहे मी सुखात आहे. हे तर मी तुमच्या मुलीच्या काळजीपोटी बोलतोय, बाकी काय नाही. माझ्याच माणसांना माझ्याच विरुद्धात फितवलंस ना तारिणी. आता तुझी माणसं कशी सुखात राहतात ना ते बघतोच मी. चुकीच्या माणसाची पंगा घेतलायस तू. नाही तुला परत या उंदराच्या बिळात येऊन राहायला भाग पडला ना तर नावाचा युवराज खांडेकर नाही मी. आलात काकू? हे घ्या, सरबत आणि गुळाचा खडा आणलाय तुमच्यासाठी. उन्हातनं आलात ना? हा साळसूतपणाचा आव त्या कौशिकी समोर आणायचा, माझ्या समोर नाही. काय झालं काकू, असं का बोलताय? आता तरी नाटक थांबव, इथे कोणीही बघत नाहीये. अहो मी खरंच काळजीपोटी विचारलं तुम्हाला. तुम्ही उन्हातनं आलात ना म्हणून. आणि हे काय, निशी आणि युवराज भाऊजी कुठे आहेत? तो नाही येणार आहे. का? आधी मारायचं आणि मग मलम लावायला यायचं. अगं तूच त्याला स्वतःच्या घरातून बाहेर काढलंस ना, आणि आता तूच विचारतेस का नाही येणार? अहो पण शिक्षा दिली म्हणून कोणी असं घर सोडून जातं का? आणि तेही बायकोच्या माहेरी. आपल्याकडे तर म्हणतात की मुलगी एकदा सासरी गेली की ती माहेरची पाहुणी असते. युवराज भाऊजी तर बेलसरेंचे जावई आहेत, मग स्वतःचं घर असताना ते असे पाहुण्यांसारखे राहतात. बरं दिसतं का ते? आता हेच आपल्या सगळ्यांचं घर आहे, हो की नाही? तो परत यायला तयार आहे. मग का नाही आले ते? आपल्या घरी परत यायला त्याची एक अट आहे. आपल्याच घरी यायला अट? हो, आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तू बेलसरेंच्या घरी जाऊन त्याची माफी मागायची, त्यानंतर तो घरी परत येईल. पण मी त्यांची माफी मागावी असं मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. हे मलाही चांगलंच माहितीये काकू, आणि तुम्हालाही. मला तुझ्याशी हुज्जत घालायची नाहीये. अहो मुळात स्वतःचं कर्तव्य पूर्ण केलं म्हणून माफी का मागावी? आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बेलसरेंच्या घरी जाऊन त्याची माफी मागून त्याला घरी परत घेऊन ये. संध्याकाळपर्यंत माझा मुलगा परत आला नाही तर गाठ माझ्याशी आहे, कळलं मोठ्या सुनबाई? ठीक आहे.
आज संध्याकाळपर्यंत तुमचा मुलगा या घरात परत ये. शब्द आहे माझा. आता घ्या सरबत घ्या, थोडंसं बरं वाटेल तुम्हाला. उन्हातून आलाय ना, घ्या. ए यार शी युवी तिकडे नको ठेवूस ग, तिकडे आता ते काय धूळ आहे इथे सगळीकडे. काय झालं? काय घरभर बघ सगळं, नक्की माणसंच राहतात ना इथे. धूळ वाटते का तुला? थांब, मी ना पटकन स्वच्छ करून घेते. खराटा आणि पाणी घेऊन येते. आलेच. वा जावई बापू, नशीब काढलं ता. अहो किती काळजी घेणारी बायको मिळाली तुम्हाला. निशी खूप काळजी घेते रे तुमची. चालू दे सावकाश. अरे वा मम्मा, बरं झालं तू आलीस. हा, हे घे. याचं काय करू मी आता? अगं हे घे आणि हे सगळं स्वच्छ कर. कोण, मी? हो तू. आणखी कोण? बरीच ना? सासूबाई, जावयाची सेवा करणं म्हणजे सौभाग्य असतं बरं का. ते हातून सोडून चालणार नाही. नाही, सौभाग्य आहेच, पण काय ना, आत्ताच आतली खोली आणि पंखा साफ करून आले ना मी. हात दुखतोय माझा. कम ऑन मम्मा. हे बघ, लोक आधीच बोलतात की तुला ना जावयाचे लाड करताच येत नाही. तुझ्याकडे आता ही संधी आहे. लोकांना दाखवून दे की तूही जावयाचे लाड करू शकतेस. कम ऑन, यू कॅन डू इट. घे. मला नाही दाखवायचंय. मम्मा दाखव, मला बघायचंय. घे, कर. अरे लवकर करा रे स्वच्छ, हे सगळं काय आहे. हा युवी करते मम्मा. मग प्लीज मम्मा, सगळं मस्त स्वच्छ कर. ओके? हे एवढं? हो, हे एवढं सगळं स्वच्छ करून घे. मग ते इथे बसलेत ना ते. हा, बसू दे ना त्याला. तू खालून हे सगळं स्वच्छ कर. करते ना साफसफाई, सगळं आवरून घेते. हा, आतली खोली साफ केली, पंखे साफ केले. हा, आता हे सगळं साफ करते. मम्मा, ते तिथे कोपऱ्यात बघ ना. तिथे. इथे कोपऱ्यात, कोपऱ्यात. हा, स्वच्छ धुवून काढते. दिवाळीला करतो ना तशी साफसफाई करते आता. बघा सासूबाई, सावकाश. हो, तुम्हाला तर मजा येत असेल ना. ठीक आहे. छान छान वाटत असेल. हे घ्या. ये काय करताय तुम्ही हो? मम्मा, स्वच्छ करताय अजून घाण करताय. सगळं अंगावर उडतंय. बघ ना जरा. अच्छा, उडला. सॉरी. कूल. जावई येता घरा. चला साफसफाई करा. आई गो. निशी, हा मम्मा. सासू ठीक आहे, पण आई आहे ना मी तुझी. जरा माझी पण काळजी घेत जा की. हा, तू ना जगातली बेस्ट मम्मा आहेस. आणि तुझ्या काळजीनेच बोलतेय ग मी. नाहीतर युवी खांडेकरांकडे जाऊन काय सांगेल? त्याच्या सासूबाईंनी त्याची काही काळजीच घेतली नाही. चला काय आता तुमची बडबड ऐकून पोट भरू का? काय खायला मिळतं की नाही या घरामध्ये? नाश्ता वगैरे काय मिळणार आहे की नाही?